आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. मोहाडी उपनगरातील वृद्ध महिलेच्या खून प्रकरणी आरोपीला 24 तासात ठोकल्या बेड्या. धुळे शहरातील मोहाडी उपनगर परिसरातील वाल्मिकी आंबेडकर वसाहत येथे चोरीच्या उद्देशाने घरात घुसून एका 75 वर्षीय वृद्ध महिलेच्या क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली. या घटनेचा LCBने तातडीने तपास करत अवघे 24 तासाच्या आत संशयित आरोपी सागर कोळी वय 25 याला बेड्या ठोकल्या आहेत. घटनास्थळी पोलिसांना एक मनगटी घड्याळ मिळून आले. पोलिसांनी या घड्याळाचा क्लू पकडून त्याचा फोटो मोहाडी परिसरातील गोपनीय बातमीदारांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केला. एका बातमीदाराने ते घड्याळ ओळखून संशयित इसमाबाबत माहिती दिली. LCBला संशयित आरोपी सागर राजू कोळी वय 25 राहणार वाल्मिकी आंबेडकर वसाहत मोहाडी उपनगर हा सुरत बायपासवरील मेहबूब सुभानी दर्ग्याजवळ असल्याची माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता आरोपी सागरने गुन्हा कबूल केला. थांबत मराठी न्यूज, सोपान देसले, धुळे. दिनांक 14 डिसेंबर रोजीच्या रात्री 9 वाजेपासून ते 15 तारखेच्या सकाळी 8 वाजेच्या दरम्यान दंडेवाला बाबानगर वाल्मिकी वसाहत या ठिकाणी राहणाऱ्या 75 वर्षीय आजी लीलाबाई हिरामन सूर्यवंशी या मृत अवस्थेत त्यांच्या राहत्या घरात मिळून आलेल्या होत्या. पोलीस स्टेशन येथे माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी तात्काळ मोहाडी पोलीस स्टेशन येथील सर्व अधिकारी स्टाफ, स्थानिक गुन्हे शाखा धुळे येथील अधिकारी व स्टाफ, तसेच जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री धिवरे सर, अपर पोलीस अधीक्षक देवरे सर, सिटी डिव्हिजनचे DYSP राजकुमार उपासे व इतर अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली. त्या ठिकाणी फिंगरप्रिंट व फॉरेन्सिक ब्युरो हे व्हॅनसुद्धा त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलेले होते. घटनास्थळावर मृत महिलेच्या जवळ एक मनगटात घालण्याचे एक घड्याळ दिसून आलेले होते. सदर घड्याळाचा क्ल्यू पकडून स्थानिक गुन्हे शाखेतील सर्व अधिकारी व सर्व अंमलदार हे मोहाडी परिसरामध्ये आपापल्या गोपनीय बातमीदारामार्फत आरोपी निष्पन्न करण्याचा प्रयत्न करीत असताना एका गोपनीय बातमीदाराचा फोन आला व त्याने संशयित इसम सागर राजू कोळी वय 25 वाल्मिकी नगर दंडेवाला बाबानगर या ठिकाणी राहणारा हा इसम आहे याबाबत संशय व्यक्त केला. सदर इसमास त्याच्या घरी व त्याच्या नेहमीच्या थांबण्याच्या ठिकाणी तपासले असता तो त्या ठिकाणी मिळून आला नाही. पुन्हा गोपनीय बातमीदाराने फोन केला की तो मेहबूब सुभानी दर्ग्याजवळ बसलेला असल्याबाबत माहिती मिळाली. त्याला त्या ठिकाणाहून चौकशीसाठी ताब्यात घेतले, विश्वासात घेतले, परंतु सदर आरोपी घटनेबाबत कुठलीही माहिती देत नव्हता. पुन्हा त्याला विश्वासात घेऊन व वेगवेगळ्या प्रकारे ट्रिक्स वापरून विचारपूस केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली व त्यानेच सदर मयत महिला लीलाबाई हिरामन सूर्यवंशी यांचा निर्गुण खून केलेला आहे व तो चोरीच्या उद्देशाने त्यांच्या घरामध्ये घुसलेला होता. सदर आरोपी या गुन्ह्याच्या तपासकामी आज रोजी आत्ता त्याला अटक केलेली आहे व उद्या मान्य न्यायालयासमोर हजर करून पुढील कारवाई करण्याची तजवीज केलेली. धन्यवाद. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.